संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राला बीडमधली वाल्मिक कराडची दहशत अवगत झाली। मात्र म्हणतात ना, ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी। बीड कारागृहात गँगवॉर सुरू झालाय। वाल्मिक कराडची टोळी आणि बबन गित्तेची टोळी आमने सामने उभी ठाकली आणि या गँगवॉरवरून पुन्हा एकदा बीड मधली कायदा सुव्यवस्था वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। काय आहे कराड आणि गित्ते टोळीमधलं हाडाचं वैर? कोण आहे बीड कारागृहातला गब्बर? पाहुयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। वाल्मिक कराड, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मोठा आरोप। बबन गित्ते, मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील 9 महिन्यांपासून फरार आरोपी। वाल्मिक कराड आणि बबन गित्ते म्हणजेच एकमेकांचे हाडाचे वैरी आणि याच दुश्मनीचा पिक्चर बीडच्या कारागृहात पाहायला मिळाला। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि बबन गित्ते टोळीतला महादेव गित्ते बीडच्या जिल्हा कारागृहात कैद आहेत। कराड गँग आणि गित्ते गँग आमने सामने आली, मात्र नेमकं कुणी कुणाला मारलं याचा सस्पेन्स कायम आहे। कारण महादेव गित्तेनं कराड आणि घुलेला मारहाण केल्याची माहिती भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली आहे। हे जे आहे आका विरुद्ध बबन गित्ते या ज्या 2 टोळ्या आहेत परळीमधल्या, जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत, ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली। नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली। आता सुरेश धसांना खोटं पाडलंय ते स्वतः महादेव गित्तेनं, कारण वाल्मिक कराडनंच मारहाण केल्याचा महादेव गित्तेचा दावा आहे। बीड मधून हर्सुल कारागृहात रवानगी करताना महादेव गित्ते नेमकं काय म्हणाला तुम्हीच ऐका। ते जण वाल्मिक कराडचं सांगून झाले आम्हाला देखील, आम्हाला मारहाण आम्हालाच करून ते औरंगाबादला पाठवलं आम्हाला। प्रशासन मदत करते पूर्ण, हा ना, जेलर देखील पूर्ण खाण्यापिण्याचे मदत करते। जेलर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून जेलर पूर्ण मदत करते। जेलर देखील इथं जेलर बाबा लोक पूर्ण मदत करतात। सांगा सीसीटीव्ही चेक करण्यात यावी, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण झालेली आहे। मारहाण करून आम्हाला वाल्मिक कराड काही संबंध नाही, आक्षेपाचा काही संबंध दरम्यान या सगळ्या प्रकरणामुळे काहीसं अडचणीत आलेल्या बीड कारागृह प्रशासनानं स्पष्टीकरण देत स्वतःची बाजू सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला। वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाली नाही। सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे या दोघांमध्ये वाद झाला। सकाळी 9:15 ते 9:30च्या दरम्यान हा वाद झाला। नातेवाईकांना फोन करण्यासाठी आले असताना दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली। या शाब्दिक वादाचं हाणामारीत रूपांतर झालं आणि कारागृह कर्मचाऱ्यांनी वाद मिटवला। कारागृह प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं असलं तरी सुरेश धस आणि अंजली दमानी यांच्यावर ताशेरे ओढले। वाल्मिक कराड पोलिसांचा जावई आहे या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केलाय। हेडक्वार्टरला असताना सुद्धा एसपींनी हे व्हीआयपी ट्रीटमेंट झाल्या, मग त्या व्हीआयपी ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे, पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा। याच्याऐवजी अगोदर एसपींनी काय त्याची व्हिजिट का नाही केली? जेलमध्ये हाणामाऱ्यापर्यंत गेलं। एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले, ते आत जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून? कराड हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आहे, म्हणजे तो त्यांचा जावई असल्यासारखा त्याला सारखं प्रोटेक्ट करताना आपण एकदा नाही अनेक वेळा बघतोय। त्याला VVIP ट्रीटमेंट मिळते, छान त्याच्या सगळ्या सुखसोयी होत आहेत। आता ते काही कराडला बदलणार नाही आहेत, कारण कराड त्यांच्या घरचा आहे, त्यामुळे त्याची सुखसोयी ठेवून महादेव गित्तेंची रवानगी आता दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये केली, आता दुसऱ्या कारागृहात केली आहे। वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा आरोप ज्या महादेव गित्तेवर लावण्यात येतोय त्याचा आका आहे बबन गित्ते। बापू आंधळे हत्या प्रकरणी फरार असलेल्या बबन गित्तेनं सूचक फेसबुक पोस्ट केली, अंदर मारना या मरना सब कुछ माफ है।
आता हे बबन गित्ते प्रकरण काय आहे ते देखील समजून घेऊया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष असलेला बबन गित्ते चर्चेत आला तो पक्षप्रवेशावेळी त्यानं काढलेल्या वाहनाच्या रॅलीमुळे। मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातला हा आरोपी आहे। बबन गित्ते 9 महिन्यांपासून फरार आहे। बबन गित्ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष होता। ऑगस्ट 2023 मध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी त्याला नियुक्तीपत्र दिलं होतं। राष्ट्रवादी प्रवेशावेळी गाड्यांचा मोठा ताफा नेल्यानं तो चर्चेत आला। बबन गित्ते फरार असला तरी सोशल मीडियावर मात्र सक्रिय आहे। बबन गित्ते गँगनंच वाल्मिक कराडवर जेलमध्ये हल्ला केल्याचा सुरेश धसांचा दावा आहे। कराडला संपवत नाही तोपर्यंत दाढी करणार नाही अशी शपथ बबन गित्तेनं घेतली आहे। तर बबन गित्तेला संपवल्याशिवाय चप्पल घालणार नाही अशी भाषा करताना बीडनं कराडला ऐकलंय। वाल्मिक कराड पायात चप्पल घालत नाही हे अगदी खरं आहे। मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये देखील वाल्मिक कराड अनवाणी पायाने फिरतात। याची 2 कारणे बीडमध्ये चर्चिली जातात। पहिलं कारण म्हणजे बबन गित्तेला संपवल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही आणि दुसरं कारण म्हणजे मुलगा UPSC परीक्षेची तयारी करतोय, त्यात त्याला यश मिळाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही अशी शपथ बालाजीच्या दर्शनावेळी त्यांनी घेतल्याचं समजतंय। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कराड आणि गित्तेनं एकमेकांचं नेमकं काय घोडं मारलंय? मिळालेल्या माहितीनुसार बबन गित्ते हा पंचायत समितीचा सदस्य होता। त्यावेळी तो त्या भागात चांगलं काम करू लागला। धनंजयच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून ओळखायला सुरुवात झाली होती। मात्र ही बाब वाल्मिक कराडला खटकली। त्यानं बबन गित्तेचे कार्यकर्ते फोडायला सुरुवात केली। सरपंच बापू आंधळे हा देखील बबन गित्तेचा कार्यकर्ता। मात्र सरपंच झाल्यानंतर तो वाल्मिक कराडच्या जवळ गेला। शिवाय वाल्मिक कराडनंच आपल्या घरातून बाहेर काढून पोलिसांकरवे आपल्याला मारहाण केली, रस्त्यानं मारहाण केली, पोलीस ठाण्यामध्ये टॉर्चर केलं असं नेहमी बबन गित्तेला वाटत होतं आणि त्यामुळेच त्यांनी शपथ खाल्ली की जोपर्यंत वाल्मिक कराडला धडा शिकवणार नाही तोपर्यंत दाढी करणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बिहारशी तुलना होऊ लागलेल्या बीडचे अनेक कारनामे जगासमोर आले आणि या कारनाम्यांनी बीड मधल्या पोलीस प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। कराड आणि गित्तेमधलं गँग वॉर त्याच कारनाम्यांपैकी एक म्हणायला हवं। स्वानंद पाटीलसह कृष्णा केंडे, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।